सत्तेमध्ये सहभागी व्हावं असं शरद पवारांनी सांगितलं असा मोठा गौप्यस्फोट अजित पवारांनी आज राष्ट्रवादीच्या बैठकीत केलाय। यासोबतच आपण स्वतःच राजीनामा देतो असंही ते म्हणाले होते, असं अजित पवार म्हणाले। शरद पवार यांची सातत्याने धरसोड वृत्ती सुरू होती असंही अजित पवार म्हणाले। विशेष म्हणजे देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीला सुप्रिया सुळेंना देखील याची कल्पना देण्यात आली होती असा दावाही अजित पवारांनी केलाय। शरद पवार आपल्याला एक सांगत होते आणि करत मात्र वेगळंच होते असंही अजित पवारांनी म्हटलंय। मला बोलून सांगितलं की बाबा आता सरकारमध्ये त्या ठिकाणी जावा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो। 2 तारखेला यांना कुणाला माहिती नाही, घरातल्या फक्त चौघांना माहिती होतं आणि ते राजीनामा देणार होते। तशा पद्धतीने राजीनामा दिला। 15 लोकांची कमिटी तिथंच जाहीर केली आणि त्यांनी बसावं आणि अध्यक्ष निवडावा। म्हणजे राजीनामा परत घ्या। मला काही कळलं नाही आहे का, मला कळलंच नाही माणिकराव का, म्हणजे जर द्यायचा नव्हता तर कोण नाही द्यायचा। 17 जुलैला 15 दिवसांनी आम्हा मंत्र्यांना सगळ्यांना चव्हाण प्रतिष्ठानला बोलवलं, तुम्ही सगळ्यांनी बघितलं। मग जर निर्णय आवडलेला नव्हता तर बोलवलं कशाला? आम्हाला सांगितलं की पहिल्यांदा मंत्री या, दुसऱ्या दिवशी सगळे आमदार या। आमदार जरा घाबरत होते पण मी सगळ्या आमदारांना घेऊन गेलो, सगळे बसले, चहा पाणी झालं। त्याच्यामध्ये तिसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबर काही 7-8 जण राहिले, त्यांच्याशी चर्चा होणार होती आणि पुन्हा सगळं सुरळीत होणार होतं हे आम्हाला सांगितलं गेलं। गाडी ट्रॅकवर आहे आणि सगळं काही पूर्ववत पद्धतीनं करायचं अशा पद्धतीनं निरोप यायचे। म्हणजे तुम्ही आम्हाला गाफील ठेवता का? एका उद्योगपतीने पुण्यामध्ये जेवायला बोलवलं, 12 ऑगस्टला बोलवलं आणि मला त्यांनी सांगितलं की काही गोष्टीची चर्चा झाली, इथं वरिष्ठ येतील, जयंत पाटील असतील, तुम्ही असेल आणि मी असेल, चौघांनी दुपारी जेवायचं। निरोप आल्यावर मी गेलो। त्याच्यामध्ये असं का, म्हणजे जर करायचं नव्हतं तर कशा करता गाफील ठेवायचं, कशा करता ह्या गोष्टी करायच्या? बर कुणा करता आम्ही करतोय ना, राष्ट्रवादी म्हणूनच करतोय ना। तर घरातल्या खासगी चर्चा चव्हाट्यावर मांडणं, घरातल्या गोष्टी बाहेर सांगणं ही चांगली गोष्ट नाही असा टोला आता जयंत पाटील यांनी मारलाय। अनेक जण खासगी चर्चा बाहेर चव्हाट्यावर मांडायला लागले। घरातल्या चर्चा चव्हाट्यावर मांडण्याची पाळी येण्याची परिस्थिती बरी नव्हे। घरात जे ठरतं ते बाहेर जाऊन सांगणं हे चांगल्या मुलाचं लक्षण नाही आणि सतत त्याच गोष्टी कशाला महाराष्ट्रासमोर मांडायच्या, तो तुमचा अंतर्गत प्रश्न आहे। दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार जंगी सामना महाराष्ट्रात रंगणार आहे। कर्जतमध्ये अजित पवारांनीच ही गर्जना केली। बारामती, सातारा, शिरूर, रायगड या 4 जागा आपण लढवणारच अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे। सध्या 4 पैकी 3 म्हणजे बारामती, शिरूर, सातारा या जागांवरचे विद्यमान खासदार शरद पवार गटासोबत आहेत। त्यांना थेट आव्हान देत या 4ही जागांवर अजित पवार गटाचे उमेदवार निवडणूक लढतील अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे। रायगडचे खासदार सुनील तटकरे अजित पवारांसोबत आहेत, त्यामुळे रायगड ही हक्काची जागा अजित पवारांकडे आहेच। त्यामुळे आता उर्वरित 3 जागांवर अजितदादांनी शरद पवारांविरोधात, त्यांच्या गटाविरोधात शत्रू ठोकला। या जागांवर अजित पवार गटाचे उमेदवार कोण राहणार याची उत्सुकता पाहायला मिळते। जास्तीत जास्त खासदार 48 पैकी महाराष्ट्रातनं आपल्या एनडीएच्या विचाराचे निवडून आणण्याच्या करता माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सहित सगळ्यांना तिथं प्रयत्नाची शिकस्त करावी लागणार आहे। आपल्याला तर आपल्याकडे असणाऱ्या आता 4 जागा बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड ह्या तर आपण लढवणारच आहोत, परंतु त्याच्याच बरोबर इतर पण काही जागा ज्या उभाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहेत, त्याच्यात पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जिथं असेल तिथं भाजप आणि शिंदे साहेबांशी चर्चा करून आपल्याला सीटांचा वाटप त्या ठिकाणी करायचंय। एखाद्या पक्षाला कुठून लढायचंय हा अधिकार त्या प्रत्येक पक्षाला आहेच ना, ही लोकशाही आहे आमच्याकडून तरी। मी त्याचं मनापासून स्वागत करते, कारण काही लोकशाही आहे। तर लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहेत। आमची नाती एका जागेवर आहेत आणि आमचं
राजकीय किंवा प्रोफेशनल म्हणजे प्रोफेशन आणि नाती याच्यात कधीच गल्लत करायची नसते. आणि मला असं वाटतं एका लोकशाहीमध्ये कोणीतरी माझ्या विरोधात लढणारच ना, त्याच्यात गैर काय, कोणीतरी लढलंच पाहिजे हा माझा आग्रह राहील अर्थातच. त्यामुळे या महाराष्ट्राची आणि बारामतीची मायबाप जनता ठरवेल त्यांना काय योग्य वाटतं ते. ठीक आहे, त्यांचा वेगळी त्यांनी चूल मांडलेली आहे, त्यात त्यांचे उमेदवार ते उभे करणार, त्यात काही तक्रारीचं कारज नाही आहे. निवडणुका होतीलच. तर या चारही मतदारसंघांना कोणाला उमेदवारी मिळू शकते आपण ते पाहूया. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवार स्वतःच्या पत्नीला किंवा मुलाला उमेदवारी देऊ शकतात की कुटुंबातील कटुता टाळण्यासाठी बाहेरचा उमेदवार देतील हे पाहणं महत्वाचं आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या नावाचाही विचार बारामतीकरता होऊ शकतो. तर बारामतीप्रमाणे सातारा हाही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या विरोधात किंवा अजित पवार गटाकडून नितीन लक्ष्मण पाटील यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. नितीन पाटील हे वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आहेत आणि माजी खासदार लक्ष्मण पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांची भूमिका ही महत्वाची राहणार आहे, कारण अजित पवारांसोबत उदयनराजेंचं कधीच जमलेलं नाही. शिरूरमध्ये सध्या डॉक्टर अमोल कोल्हे हे विद्यमान खासदार आहेत. अजित पवार गटाकडनं शिंदे गटात गेलेल्या आढळराव पाटलांचा इकडे विचार होऊ शकतो. आढळराव पाटील हे 4 वेळा शिवसेनेकडनं खासदार राहिलेले आहेत. दुसरा तुल्यबळ उमेदवार या मतदारसंघात सध्या तरी अजित पवारांकडे नाहीये. तर रायगडमध्ये मतदारसंघात अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे अनंत गीते हे निवडणूक लढवू शकतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.